So once again, very warm welcome, very good morning to all of you. Yes, welcome Aditya, Sanjeevani, Disha, Neha, Rachna, Ruturaj, Sania, Shito, Sumit, then Tanvi and the Vaibhav. ओके आता बाकीचे मुलं दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करत असतील पण तुम्ही फिजिक्सचं लेक्चर अटेंड करताय म्हणजे क्या बात है यार ये तो अच्छी बात है आणि मस्तपैकी फिजिक्सचं लेक्चर अटेंड करता करता लाडू खात राहायचे टेन्शन घ्यायचं नाही लाडू केले ना घरी हो सर. हा तन्वी दोन जास्त खायचे आज आज फिजिक्स लेक्चर झाले ना ओके चला ठीक आहे तर या ठिकाणी आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड नावाचा चॅप्टर स्टार्ट केलाय विसरले का काय लक्षात आहे ना सर्वांच्या 7 मार्काचा चॅप्टर आहे एकदम इझी चॅप्टर यार विसरायचं नाही याला तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया आता मला वाटतं काही मुलं थोडे विसरले असतील की यार बहुत दिन हो गए अभी क्या करे अरे टेंशन मत लो यार मैं हूं ना यहाँ पर मैं रिवीजन कर लूंगा आपका तर यहाँ पर हमने लास्ट लेक्चर में क्या डिस्कस किया था थोड़ा रिवाइज कर लेते हैं तर मागच्या लेक्चर मध्ये आपण राजांनो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिस्कस केलता तर काय असतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट द अँगल बिटवीन द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सरफेस ऑफ द सॉलिड कुठं ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड मेजर्ड विदिन द लिक्विड इज कॉल्ड एज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आता काही मुलांच्या लक्षात येत नसेल यार डोंट वरी बघा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपण काय केलं होतं द अँगल बिटवीन द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस आता या ठिकाणी एक लिक्विड असा आहे मग याला तुम्ही काय केलं राजांनो एक टँजेंट असा ड्रॉ केला ओके आता हा सॉलिड सरफेस इकडला आपला ग्लासचा सरफेस हा सॉलिड आहे ओके हा सॉलिड सरफेस आहे द टँजेंट आपण कशाला ड्रॉ केलाय फ्री सरफेसला अँड द अँगल बिटवीन द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड बट मेजर्ड विदिन द लिक्विड अँड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कशी आपण टँजेंट ड्रॉ केलाय सो अशा अँगलला आपण नाव स्वतःहून नाव दिलेलं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येस डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस केलं की राजांनो अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठं फॉर्म होतो हे आपण डिस्कस केलं मागच्या लेक्चर मध्ये ही डायग्राम तुम्हाला आठवत असेल 1 मिनिट सो गौर से देखिए इस डायग्राम को गौर से देखने का नहीं है थोड़ा प्यार से देखिए ओके तर बघा कुठे गेली यस आहे इथंच आहे तर बघा राजांनो कॉन्केव मिनिस्कस आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं यस ऑर नो मला सांगा यस डिस्कस केलं आपण मागच्या लेक्चर मध्ये कॉन्केव मिनिस्कस डिस्कस केलं का यस तन्वी येस सर यस केलं ना ओके आता यानंतर आपल्याला पुढची मिनिस्कस डिस्कस करायचंय आता कॉन्केव्ह झाल्यानंतर पुढची कोणची येणार आहे रे ऑफकोर्स यार कॉन्वेक्स येणार आहे तर या ठिकाणी आज आपण कॉन्वेक्स मिनिस्कस डिस्कस करणार आहोत ओके ही पण इम्पॉर्टंट आहे 2 मार्काला कधी कधी सेपरेटली विचारलं जाऊ शकते सो कॉन्वेक्स मिनिस्कस काय होतं आणि कॉन्केव्ह मिनिस्कस कशी फॉर्म होते हे आपण बघितलंय बट कॉन्वेक्स मिनिस्कस काय असतं त्याच्यानंतर कॉन्वेक्स मिनिस्कस काच फॉर्म होते कधी फॉर्म होते आणि त्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असतो ही गोष्ट आज आपण डिस्कस करणार आहोत एकदम महत्वाचा पॉइंट आहे ओके तर या ठिकाणी मी नेटवर्कला थोडं जरा हे करतो या ठिकाणी याला थोडं जरा कैसा है यार कुछ ना कुछ सेटिंग तो करना पड़ता है ओके अदरवाइज ही जिंदगी कैसे चलेंगे तर या ठिकाणी नेटवर्क मध्ये आता तुम्हाला काही गडबड येणार नाही तर कॉन्वेक्स मिनिस्कस तर सर्वात पहिल्यांदा कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे सर्वांना माहित आहे कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे काय त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंतर्वक्र म्हणतो बरोबर आहे आता मराठी वगैरे तुम्हाला काही समजणार नाही वाटते कारण की मला वाटतं तुमचं 10वीला सेमी होतं का मराठी होतं रे मराठी मीडियमचं कोण आहे 10वीला कोणी आहे का मराठी मीडियमचं इज एनीवन हिअर फ्रॉम द मराठी मीडियम सर्वांचं सर्वांचं काय होतं सेमी होतं का इंग्लिश मीडियम वैभव माईक बंद कर ओके सर्वांचं इंग्लिश मीडियम होतं येस और नो मला सांगा सेमी होतं का येस सर ओके चला ठीक आहे मग तुम्हाला आता ही मराठीमधली गोष्ट करणार नाही ओके कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे सर्वांना माहित आहे थोडी आतून जरा जो मध्ये गेलेला भाग असतो त्याला आपण कॉन्केव्ह म्हणत असतो ओके आणि कॉन्वेक्स म्हणजे काय असतो समजा हा ग्लास आहे आणि या ग्लासच्या थोडा बाहेर आलेला भाग याला आपण काय म्हणत असतो याला आपण म्हणत असतो कॉन्वेक्स म्हणत असतो ओके आता ही गोष्ट तुम्हाला माहित आहे मला वाटतं तुम्ही लेन्सेस वगैरे बघितले 10वीमध्ये आता नाही म्हणायचं ना तुम्ही बघितलंय ओके लेन्सेस वगैरे बघितलेले आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं या गोष्टी तर या ठिकाणी आता आपल्याला डिस्कस करायचंय कॉन्वेक्स मिनिस्कस हॅलो
थोडं नेटवर्कचं फ्लक्च्युएशन आलं, आवाज येतोय सर्वांना? सर सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय, आता येतोय का? ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॉन्व्हेक्स मेनिस्कस कधी फॉर्म होते आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असतो. आता या ठिकाणी मला सांगा, टायटल लिहितोय मी, कॉन्व्हेक्स मेनिस्कस, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता कॉन्व्हेक्स मेनिस्कस म्हणजे सर्वांना माहित आहे, या ठिकाणी समजा आपण जर ग्लास घेतला असेल आणि ग्लासमध्ये समजा आपण जर मर्क्युरीला टाकला असेल तर या ठिकाणी अशी मेनिस्कस फॉर्म होते, बरोबर आहे. आणि कॉन्व्हेक्स मेनिस्कस आपण का म्हणलेलं आहे, कारण की बहिर्वक्र आहे, म्हणजे थोडी बाहेरून अशी बाहेर गेलेली आहे. ओके, जर आपण याला टँजंट ड्रॉ केला आणि या टँजंट आणि सॉलिड मधला जो अँगल असतो तो अँगल या ठिकाणी ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो असतो, यस, कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो असतो, ऑप्टस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही याला म्हणू शकता. ओके, ऑप्टिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे जेव्हा एक गोष्ट तुम्हाला लक्षात आलेली आहे, जेव्हा कॉन्केव्ह मेनिस्कस फॉर्म होत होते तेव्हा अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म झाला, आणि जेव्हा कॉन्व्हेक्स मेनिस्कस फॉर्म होईल तर या ठिकाणी ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म झालेला आहे. आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, एमसीक्यू मध्ये विचारली जाऊ शकते. आता याच्यानंतर याच्यामध्ये बघा, कॉन्व्हेक्स मेनिस्कस आणि या ठिकाणी काय आहे, ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लक्षात आलेलं आहे. कारण की अँगल ग्रेटर दॅन 90 असल्यामुळे, आणि ग्रेटर दॅन 90 डिग्री अँगलला आपण काय म्हणतो रे, अरे आपण 5वी पासून शिकत आलेलो आहोत मॅथमॅटिक्स मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, जर समजा अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल आणि लेस दॅन 180 डिग्री असेल तर याला आपण ऑप्टिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो, ऑप्टिस अँगल म्हणतो. अँगलचे दोन टाइप असतात, मॅथ मध्ये आपण शिकलेलं आहे, अॅक्यूट अँगल आणि ऑप्टिस अँगल. जर समजा लेस दॅन 90 असेल तर यस एक्यूट एंगल, यस। अभी ये बताने की जरूरत नहीं है, सब लोगों को पता है। और हमारे जो स्टुडंट्स है ये बहुत शातीर है, एकदम शार्प माइंडेड है, उनको पता होता है. ओके, तर बघा या ठिकाणी आता ही डायग्राम सर्वात महत्वाची आहे, त्या ठिकाणी पण डायग्राम महत्वाची होती. आता डायग्राम मध्ये तुम्हाला या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. तर सर्वात पहिल्यांदा बघा, आपण काय केलेलं आहे, आपण मर्क्युरी घेतलेला आहे. मर्क्युरी म्हणजे सर्वांना माहित आहे, यस, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पारा म्हणतो, यस. ओके, तर या ठिकाणी एक आपण ग्लास घेतलेला आहे. ओके, दिस इज द वेसल म्हणा किंवा या ठिकाणी ग्लास म्हणा, आणि याच्यामध्ये राजांनो आपण काय केलेलं आहे, मर्क्युरीला आपण टाकलेलं आहे. जेव्हा आपण मर्क्युरीला टाकता तर या ठिकाणी अशा टाईपची एक मेनिस्कस फॉर्म होत असते, आणि याला काय करा, सर्वात पहिल्यांदा एक ए मॉलिक्यूल कन्सिडर करा. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे, ए मॉलिक्यूल. ओके, आता ए मॉलिक्यूल विच इज नियर द कॉन्टॅक्ट ऑफ द, किंवा विच इज नियर द सॉलिड. ओके, आणि विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड. हा मर्क्युरीचा मॉलिक्यूल आहे ए, आणि त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आपण या ठिकाणी असा कन्सिडर केलेला आहे. आता या ठिकाणी जर आपण समजा टँजंट ड्रॉ केला तर हा टँजंट येतो एटी, बरोबर आहे. या टँजंटला आपण नाव दिलेलं आहे एटी. त्याच्यानंतर या ठिकाणी कोहिजिव्ह फोर्स कोणत्या डायरेक्शनला असेल रे, कोहिजिव्ह फोर्स हा मध्ये असतो, तर या ठिकाणी कोहिजिव्ह फोर्स हा आपण एसी म्हणूया, याला आपण सी नाव देऊया. त्याच्यानंतर ऍडिझिव्ह फोर्स, आता ऍडिझिव्ह फोर्स म्हणजे तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे सर्वात पहिल्यांदा. अरे मी तुम्हाला सांगितलं होतं ऍडिझिव्ह फोर्स म्हणजे काय असतो, यस, काय असतो, आपण त्याला एपी नाव देऊया. ऍडिझिव्ह फोर्स म्हणजे काय असतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द डिफरंट सबस्टन्स. जर समजा वेगवेगळे सबस्टन्स असतील आणि त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऍडिझिव्ह फोर्स म्हणतो. आणि सेम सबस्टन्स असतील तर सेम सबस्टन्स मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोहिजिव्ह फोर्स म्हणतो. ही डेफिनेशन सर्वांना मान्य आहे? ओके, ही डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती, यस ऑर नो मला सांगा. येस सर. ओके, व्हेरी गुड बेटा. तर या ठिकाणी आता मर्क्युरीचे मॉलिक्यूल बघा कुठे असतील, मर्क्युरीला आपण सिम्बॉल कोणता असतो, एच आपण म्हणत असतो. ओके, तर मर्क्युरी, आणि हा काय आहे, हा ग्लास आहे, यस, हा काय आहे, ग्लास आहे. तर या ठिकाणी मर्क्युरीचे मॉलिक्यूल सगळे मध्ये आहेत, या ठिकाणी सगळे मर्क्युरीचे मॉलिक्यूल आहेत. तर मर्क्युरीचे मॉलिक्यूल, आता हा ए पण मॉलिक्यूल कोणता आहे, मर्क्युरीचाच आहे, बट तो काय आहे, विच इज नियर द ग्लास सरफेस आहे. तर मग या मॉलिक्यूल मर्क्युरीचा आणि मधले मॉलिक्यूल याच्यामधला जो फोर्स असतो काय असतो, कोइझिव्ह फोर्स असतो. म्हणजे एसी म्हणजे काय, कोइझिव्ह फोर्स, एपी म्हणजे काय, ऍडिझिव्ह फोर्स. आता याचा जो नेट फोर्स आहे, नेट फोर्स जो आहे तो काय करतो, तो पण मध्ये येतो, आणि नेट फोर्स म्हणजे रिझल्टंट फोर्स आपण याला ए आर दाखवतो. कारण की या ठिकाणी मर्क्युरीचे मॉलिक्यूल एकमेकाला एवढे टाइटली पॅक असतात, त्याच्यामुळे इथले जे मॉलिक्यूल आहेत हे सगळे मॉलिक्यूल काय होतात राजांनो, हे सगळे मॉलिक्यूल इकडं अट्रॅक्ट होतात, हे सगळे मॉलिक्यूल इकडं असे मध्ये अट्रॅक्ट होतात. मग त्याच्यामुळे जो नेट जो फोर्स आहे, ऍडिझिव्ह फोर्स आणि कोइझिव्ह फोर्स मधला नेट जो फोर्स आहे तो कुठं असतो,
तो मर्क्युरीमध्ये असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जे मॉलिक्यूल विच इज कॉन्टॅक्ट इन द ग्लास आहे, म्हणजे जे मॉलिक्यूल नियर द ग्लास सरफेस आहे, म्हणजे ग्लास सरफेसच्या जवळ आहेत, ते मॉलिक्यूल काय होतात, इथं क्रीप होतात. क्रीप म्हणजे काय होतात, इकडे असे वळले जातात. ओके, मग या ठिकाणी कॉन्व्हेक्स सरफेस फॉर्म होतो. त्याच्यामुळे आपण या मिनिस्कसला म्हणलेलं आहे कॉन्व्हेक्स मिनिस्कस. का या ठिकाणी कॉन्व्हेक्स सरफेस फॉर्म होतो रे, कारण की या ठिकाणी नेट नेट जो फोर्स असतो तो काय होतो, विच इज डायरेक्टेड इनसाइड द मर्क्युरी असतो. त्याच्यामुळे इथले मॉलिक्यूल सगळे मर्क्युरीकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे या ठिकाणी असा टाईपचा सरफेस बनत असतो. आणि हीच डायग्राम या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे बघा. आणि या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला आपण काय म्हणत असतो, या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला आपण नाव दिलेलं आहे थीटा. ओके, तर आता अशाच टाईपची डायग्राम मी इथं ड्रॉ केलेली आहे. बघा बरं काही फरक तुम्हाला दिसतोय का. हीच डायग्राम आहे. ओके, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण टँजंट ड्रॉ केला. हा सर चला ठीक आहे, लाल पेन यार, तुम्ही म्हणले लाल पेन, चला लाल पेन. ओके, या ठिकाणी राजांना आपण टँजंट ड्रॉ केला, आपण याला 80 नाव दिलं. त्याच्यानंतर हा अँगल ऑफ जो कॉन्टॅक्ट आहे त्याला आपण थीटा नाव दिलं. त्याच्यानंतर हा एपी म्हणजे काय असतो, एपी म्हणजे काय असतो, ऍडिसिव्ह फोर्स असतो. आणि एसी म्हणजे काय असतो, कोहेसिव्ह फोर्स असतो. आणि एआर म्हणजे काय असतो, रिझल्टंट फोर्स असतो. ओके, ही डायग्राम सर्वांना समजलेली आहे. आता हा लिक्विड आहे, बट लिक्विड म्हणजे हा कोणता असतो, ऍक्च्युअल मध्ये आपण हा मर्क्युरी घेतलेला आहे. येस, आलं लक्षामध्ये. आणि सॉलिड म्हणजे आपण या ठिकाणी कोणता घेतलेला आहे, ग्लास घेतलेला आहे. ओके, आणि ही ऑफकोर्स यार वर तर एअर येणारच आहे, वर तर हवा येणारच आहे. येस, त्याच्यानंतर आता याचं डिस्क्रिप्शन महत्वाचं आहे. डिस्क्रिप्शन बघा, आणि पुस्तकामध्ये डिस्क्रिप्शन किंवा बाकीच्या नोट्समध्ये टार्गेट पब्लिकेशन असेल, त्याच्यानंतर भरपूर वगैरे वगैरे पब्लिकेशन आहेत, नवनीता असेल, त्याच्यानंतर भरपूर पब्लिकेशन आहेत. बट त्याच्यामध्ये मी सर्व पब्लिकेशनचे आन्सर बघितलेले आहेत. बट आन्सर तेवढं म्हणावं तेवढं चांगलं दिलं नाहीये, त्यांनी खूप लेंदी बनवलेलं आहे. तुम्ही वाटलं तर ते तुमच्याकडे एखादं पब्लिकेशन असेल तर त्याचा आन्सर तुम्ही रेफर करू शकता. ते आन्सर तुम्ही रेफर करा आणि आपलं आन्सर तुम्ही रेफर करा. मला वाटतं हे सगळ्यात बेस्ट आन्सर मी लिहून दिलेलं आहे. आणि हे आन्सर एकदम बेस्ट आहे, कारण की खूप दिवसानंतर हे जे आन्सर आहे अशा टाईपचं मी लिहिलेलं आहे. ओके, तर पहिल्यांदा जे टार्गेट पब्लिकेशन असेल, किंवा आता जाऊ द्या, आपल्याला काही दुसऱ्याचं काही हे करायचं नाही, बट तुम्ही त्याच्यातलं प्रॅक्टिकली बघा आणि हे आन्सर बघा. तुम्हाला कोणतं सोपं वाटतं ते मला तुम्ही उद्या सांगा. ओके, येस. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, फिगर मध्ये आता याचं डिस्क्रिप्शन बघा. फिगर शोज द ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ मर्क्युरी इन अ ग्लास. तर या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता फॉर्म झालेला आहे, मी तुम्हाला आता सांगितलं. ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म झालेला आहे, बट कुणाचा, या ठिकाणी मर्क्युरी इन अ ग्लास. ओके, त्याच्यानंतर बघा आता सेकंड पॉईंट काय आहे, कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज ए. आपण ए मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे कुठं, ऑन दी सरफेस ऑफ द लिक्विड. ओके, लिक्विडच्या सरफेसवरचाच आपण कन्सिडर केलेला आहे, बट कुठं, नियर द वॉल ऑफ द कंटेनर. आणि हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपण कॉन्केव्ह मिनिस्कस मध्ये पण सेम बघितला होता. तुम्हाला प्रूफ दाखवू का. यस, चला ठीक आहे. ओके, बघा डिस्क्रिप्शन सेमच असतं, डिस्क्रिप्शन सेमच असतं. ओके, बघा हा हा पॉइंट, हा कॉन्केव्ह मिनिस्कसचा वरचा पॉइंट, कन्सिडर अ मॉलिक्यूल such as A on the surface of the liquid near the wall of the container. ओके, आणि डिस्क्रिप्शन नंतर एपी काय असतो, एसी काय असतो, एआर काय असतो, एटी काय असतो, तो पण मी सेमच घेतलेला आहे, कारण की तुमचं कन्फ्युजन होऊ नये. ओके, या ठिकाणी बघा, त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, एटी. एटी म्हणजे काय असतो रे, एटी म्हणजे टँजंट टू द फ्री सरफेस आहे. आता हे सर्वांना माहित पाहिजे. एपी म्हणजे काय असतो, एपी म्हणजे ऍडिसिव्ह फोर्स आहे. एसी म्हणजे काय असतो, कोहेसिव्ह फोर्स आहे. एआर म्हणजे काय असतो, नेट फोर्स म्हणा, किंवा यालाच तुम्ही राजांनो रिझल्टंट फोर्स म्हणू शकता. कोणता फोर्स, यस, माझ्या पाठीमागे म्हणायचंय कोणता फोर्स, रिझल्टंट फोर्स. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मी माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणाय का सांगत आहे, कारण की हे वर्ड जेव्हा तुमच्या तोंडातून निघतील, देन अँड देन तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि तेव्हाच तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो. अदरवाईज यू कांट यार. ओके, कारण की काही मुलं विचार करत असतात की सर आम्ही नंतर बघून घेऊ, नंतर काहीच बघणं होत नाही. ओके, फक्त आपल्याला क्वेश्चन पेपरच बघावा लागतो, नंतर आपल्याला काहीच होत नाही. येस, आलं लक्षामध्ये. ओके, चला लक्षात आलं. एटी म्हणजे काय, एपी म्हणजे काय, एसी म्हणजे काय, एआर म्हणजे काय, आणि थीटा. अरे मी तुम्हाला आधीच सांगितलं, इकडे इकडे बघायचं नाही यार. ओके, मला माहित आहे फराळ चालू आहे सगळ्यांचा, 10 वाजलेले आहेत आणि सगळे घरचे आता फराळ करत आहेत. अरे यार तुम्हाला भेटणार आहे, डोंट वरी. ओके, पप्पांना सांगतो तुमच्या मी स्पेशल तुमच्यासाठी 2 लाडू बाजूला काढून ठेवायला. यस, नेहा. ओके, इकडे इकडे बघायचं नाही, फक्त मोबाईलकडे बघायचंय. यस, आलं लक्षामध्ये. थीटा म्हणजे काय असतो, ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये थीटा तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतोच. थीटा म्हणजे काय असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतोच. बट या ठिकाणी कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म झाले रे, कोणता झालाय, ऍक्यूट झालाय का. यस, नेहा, कोणता झालाय, मग ऍक्यूट झालाय का, तू सांग बरं. कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म झालेला आहे या ठिकाणी. यस, तन्वी, कोणता झाला. सर ऑप्टिव्ह.
यस, ऑप्टिव्ह झालं बेटा. यस, व्हेरी गुड. कारण की आपण या ठिकाणी बघा ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्व्हेक्स मेनिस्कस बघत आहोत आणि या ठिकाणी मी धडधडीत लिहून दिलेलं आहे ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कसं लिहून दिलंय? धडधडीत. ओके. चला ठीक आहे. हां, आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा. आता हे झालं डिस्क्रिप्शन. बघा या ठिकाणी ॲक्चुअलमध्ये काय होतं? हिअर इन धिस केस या केसमध्ये काय होतंय? मॅग्निट्यूड ऑफ द कोहेसिव्ह फोर्स. अच्छा, मॅग्निट्यूड ऑफ द कोहेसिव्ह फोर्स इज सो लार्ज दॅट द नेट फोर्स AR इज डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड. आणि मी तुम्हाला हीच गोष्ट राजांनो या ठिकाणी सांगितली. मी तुम्हाला काय सांगितलं? या ठिकाणी राजांनो मॅग्निट्यूड ऑफ द AC दॅट इज द नेट कोहेसिव्ह फोर्स हा इतका जास्त आहे की त्याच्यामुळं हा जो रिझल्टंट फोर्स आहे म्हणजे नेट जो रिझल्टंट फोर्स आहे AR फोर्स किंवा याला तुम्ही नेट फोर्स म्हणू शकता. ओके, तो काय होतो? डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड म्हणजे मर्क्युरीमध्ये तो काय होतो? डायरेक्ट होतो. मग त्याच्यामुळं काय होतं बघा, फॉर इक्विलिब्रियम ऑफ अ लिक्विड त्याच्यामुळे इक्विलिब्रियम कंडिशनला काय होतं? AT मस्ट बी परपेंडिक्युलर टू द AR. आणि या ठिकाणी जो आपला AT आहे, ओके, पेन चेंज करतो. चला ठीक आहे, ब्लू कलरचा पेन घेतो. आता या ठिकाणी बघा, एक मिनिट यार, कहाँ गया? अरे यार, ये ऐसे कैसे हो रहा है? चलो चलो, होता है, कभी कभी होता है. बड़े बड़े क्लास में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. हा, बघा या ठिकाणी जो AT आहे, AT सर्वांना माहित आहे हा कोणता आहे? AT म्हणजे टँजंट आहे आणि AT हा AR ला ऑलवेज परपेंडिक्युलर असतो इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये. म्हणजे या ठिकाणी अँगल कोणता बनत असतो? 90 डिग्री. म्हणजे हा AT आहे राजांनो, हा T आहे, हा A आहे आणि हा कोणता आहे? हा AR आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय सांगतो तुम्हाला मी, AT हा ऑलवेज परपेंडिक्युलर टू द AR असतं कारण की हा टँजंट आहे आणि हा नॉर्मल आहे. टँजंट आणि नॉर्मल काय असतात? एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मग त्याच्यामुळे एक लक्ष द्या. फॉर अ इक्विलिब्रियम ऑफ द लिक्विड AT मस्ट बी परपेंडिक्युलर टू AR. त्याच्यामुळे काय होतं? सो दॅट लिक्विड नियर द वॉल शुड क्रीप इनसाइड द वॉल अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो AT आहे हा परपेंडिक्युलर टू AR असतो. त्याच्यामुळं लिक्विड नियर द वॉल म्हणजे जे लिक्विड या वॉलच्या जवळ आहे, नियर आहे, तर त्याच्यामुळं काय होतं? या ठिकाणी इथलं जे लिक्विड आहे ते क्रीप इनसाइड होतं. म्हणजे हे लिक्विड ऍक्च्युअल मध्ये असं असायला पाहिजे होतं प्लेन, बट ते असं असू शकत नाही. ते असं क्रीप होतं. मग त्याच्यामुळे या ठिकाणी जो सरफेस फॉर्म होतोय तो कोणता फॉर्म होतोय? कॉन्व्हेक्स फॉर्म होतोय. कशामुळं? कारण की या ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असल्यामुळं. येस, लक्षामध्ये मी या ठिकाणी बघा हा पॉइंट लिहिलता. द नेट कोहेसिव्ह फोर्स इज सो लार्ज दॅट म्हणजे इतका जास्त आहे त्याच्यामुळे नेट फोर्स जो आहे तो काय होतो? डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड होतो. म्हणजे या ठिकाणी ऍडिसिव्ह फोर्स हा कमी असतो. ओके, हा, त्याच्यामुळे बघा दिस मेक्स द मिनिस्कस कॉन्व्हेक्स. मग त्याच्यामुळे या ठिकाणी आता हे जे लिक्विड आहे कुठलं? जे लिक्विड या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ते क्रीप झालेलं आहे इनसाइड द लिक्विड. त्याच्यामुळं इथला सरफेस काय बनलेला आहे? कॉन्व्हेक्स बनलेला आहे. बघा, this makes the meniscus convex and so that its tangent AT is normal to the AR. ओके, त्याच्यामुळे काय होतं? AT जो टँजंट आहे नॉर्मल टू द AR म्हणजे परपेंडिक्युलर आहेत. मग ऑब्विसली सच अ लिक्विड डझंट वेट अ सॉलिड सरफेस. मग या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म झाल्यामुळं, कोणती मिनिस्कस? कॉन्व्हेक्स मिनिस्कस या ठिकाणी फॉर्म झाल्यामुळं काय होतं की अशा टाईपचे लिक्विड असतात ते डझंट वेट द सॉलिड म्हणजे ते सॉलिडला भिजवत नाहीये. मराठी भाषेमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो. आता सॉलिडला वेट करत नाहीये म्हणजे याचा अर्थ काय होतो? सर, अरे सांगतो यार, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, काय करा, एक ग्लास घ्या, चाय प्यायचा ग्लास. अरे चाय मध्ये आपण ग्लास थोडंच पितो यार. अरे सॉरी, आपण ग्लास मध्ये चाय थोडाच पितो यार. ओके, ठीक आहे, आपण काय करा, या ठिकाणी आपण ग्लास घेतलेला आहे. कशाचा? आपण पाणी प्यायचा ग्लास घेतला असं कन्सिडर करा. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाणी न टाकता आपण काय टाकलं राजांनो? मर्क्युरी टाकलेला आहे. मग तुम्ही काय केलं? मर्क्युरी तुम्ही काढून टाकलं आणि मर्क्युरी काढल्यानंतर या ठिकाणी जो ग्लास आहे मग या ग्लासला असे ड्रॉपलेट फॉर्म होणार आहेत का? तर याचं आन्सर आहे नाही. बिकॉज दिस टाइप ऑफ लिक्विड डझंट वेट द सॉलिड म्हणजे हे सॉलिडला चिपकत नाहीये किंवा भिजवत नाहीये किंवा वेट करत नाहीये. जर समजा आपण या ठिकाणी वॉटर टाकलं असतं तर या ठिकाणी काही प्रमाणात वॉटरचे जे ड्रॉपलेट आहेत ते या ठिकाणी ग्लासला चिपकले असते. बरोबर आहे, मान्य आहे, सर्वजण पाणी पिताच आय होप. ओके, पित असतीलच. अरे पित असतील म्हणजे काय, पितातच. ओके, तर या ठिकाणी जर आपण समजा वॉटर घेतलेला असेल तर वॉटर काय करतं? वॉटरचे ड्रॉपलेट राहतात म्हणजे वॉटर डज वेट द सॉलिड. बट या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस जर फॉर्म होत असेल सो दिस टाइप ऑफ लिक्विड डझंट वेट द सॉलिड. ओके, तर या ठिकाणी आपण कॉन्व्हेक्स मिनिस्कस खूप चांगल्या पद्धतीने आपण डिस्कस केलेला आहे आणि नोट्स मध्ये घरी गेल्यानंतर ही गोष्ट, हे डेरिव्हेशन 2 वेळेस तुम्हाला लिहून काढायचंय. देन अँड देन यू विल कम्प्लिटली अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. Otherwise you can't. Okay,
आलं लक्षामध्ये? चला सर्वांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजलंय का कन्सेप्ट मला सांगा. कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. यस? येस सर. येस सर. येस. यस. व्हेरी गुड वैभव, नेहा. ओके. बाकीचे सर्वांना समजलंय ना? सुमित, दिशा दिशा नवीन आहे. दिशा समजायला नाही सर्व? येस सर. ओके, व्हेरी गुड. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा आपल्याला कॉन्टॅक्ट बघायचा आहे ज्याचं नाव आहे जीरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. क्या बात है सर, अभी जीरो देखना है क्या रे? जीरो ही देखेंगे. चलो, जीरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला बघायचा आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण काय बघितलं रे? हाँ सर, हमने सबसे पहले देखा, क्या देखा? एक्यूट एंगल ऑफ, ओके, एक्यूट एंगल ऑफ कॉन्टैक्ट कब फॉर्म होता है. देन उसके बाद सर हमने स्टडी किया, क्या स्टडी किया? अभी अभी स्टडी किया, ऑब्ट्यूज एंगल ऑफ कॉन्टैक्ट कब फॉर्म होता है, ये हमने देखा. और अभी हम देखेंगे सर अभी हम देखेंगे जीरो एंगल ऑफ कॉन्टैक्ट कब फॉर्म होता है. जीरो एंगल ऑफ कॉन्टॅक्ट कब फॉर्म होता आहे. ओके. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी फॉर्म होतो? जर समजा आपण एकदम प्युअर वॉटर घेतलं, एकदम प्युअर वॉटर आणि एकदम क्लीन ग्लास घेतला, तर आपण एकदम क्लीन ग्लास घेतलेला आहे आपल्या घरचा, तर या घरच्या क्लीन ग्लास मध्ये हॉटेलचा नाही, हॉटेलचे ग्लास थोडे घाणेरडे असतात. ओके, ट्रस्ट मी यार. ओके, आता तुम्हाला हॉटेलचं खायला आवडत असेल, ती चांगली गोष्ट आहे. त्याच्या म्हणजे चांगली गोष्ट आहे, थोडी वाईट बी गोष्ट आहे, कारण की थोडा क्लीनलीनेस नसतो तेवढा त्या ठिकाणी. ओके, बट दिस इज द आउट ऑफ सिलेबस. ओके, डोंट वरी. हा, तर या ठिकाणी आता मी काय सांगतोय, आपण एकदम आपल्या घरचा स्वच्छ ग्लास घेतलेला आहे, आपल्या आईने धुतला यार मस्त पैकी. बघा या ठिकाणी आपण या ग्लास मध्ये राजानो काय केलं, एकदम क्लीन वॉटर टाकलेलं आहे. आपल्या घरचं फिल्टर आहे, सर्वांना माहित आहे. ओके, तर या फिल्टर मधलं आपण काय केलं, एकदम क्लीन वॉटर टाकलेलं आहे. तर या ठिकाणी कसल्याच टाईपची मिनिस्कस बनत नाहीये, ना कॉन्व्हेक्स बनते ना कॉन्केव्ह बनते. जर आपण समजा एकदम गढुळाचं पाणी, तुम्हाला गढुळाचं पाणी माहित आहे? हा, मग ते पाणी जर समजा याच्यामध्ये टाकलं आपण, तर या ठिकाणी कोणती मिनिस्कस बनते राजांनो? कॉन्केव्ह मिनिस्कस बनते. आपण शिकलेलं होतं परवा दिवशी का तेरवा दिवशी. त्याच्यानंतर जर समजा आपण याच्यामध्ये मर्क्युरी टाकला तर कॉन्व्हेक्स बनते. बट जर समजा आपण एकदम प्युअर वॉटर टाकलं आणि क्लीन ग्लास घेतलं, तर या ठिकाणी झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनतो. मग झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनत असेल तर का बनतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. यस, क्वेश्चन सर्वांना समजलाय? झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर समजा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला तर कशा टाईपचा विचारला जाऊ शकतो बघा. एक्सप्लेन द झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. येस, अँड गिव्ह इट्स अ वन एक्झाम्पल. त्याचं वन एक्झाम्पल द्या. असं तुम्हाला ते 2 मार्क साठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, तर याची डायग्राम बघा, सर्वात महत्वाची याची डायग्राम आहे. आता या ठिकाणी झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या ठिकाणी बघा, हा एकदम प्लेन सरफेस आहे. म्हणजे नाही की या ठिकाणी कॉन्केव्ह मिनिस्कस फॉर्म होते एंड ना कि यहाँ पर कौन सी मिनिस्कस फॉर्म हो रही है, कॉन्वेक्स मिनिस्कस. मतलब यहाँ पर पूरा का पूरा प्लेन सरफेस आहे. मग याला आपण जर टँजंट ड्रॉ केला, इथला आपण मॉलिक्यूल घेतला, तर याचा टँजंट येतो खाली असा. बरोबर आहे. जरी आपण समजा इथं टँजंट ड्रॉ केला, इथं असा, कसा, असा, कसा, ओके असा. ओके, या ठिकाणी जर आपण ड्रॉ केला तर हा 90 डिग्री अँगल बनतोय. पण आपल्याला झिरो सांगितलंय त्यांनी. मग झिरो म्हणजे काय येणार आहे? झिरो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी टँजंट हा इथंच ड्रॉ करावा लागेल. येस, म्हणजे हा टँजंट ड्रॉ केला. सर्वात पहिल्यांदा आपण मॉलिक्यूल ए कन्सिडर केला आणि एपी म्हणजे सर्वांना माहित आहे, एपी म्हणजे कोणता असतो? ऍडिसिव्ह फोर्स असतो. बट या ठिकाणी एसी राजांनो अब्सेंट असतो. एसी म्हणजे कोणता असतो? कोइझिव्ह फोर्स असतो आणि कोइझिव्ह फोर्स या ठिकाणी नियर अबाउट झिरोच आहे. मग त्याच्यामुळे काय होतो? नेट फोर्स म्हणजे कोणता येणार आहे? जो ऍडिसिव्ह फोर्स आहे एपी, तोच म्हणजे काय येणार आहे? नेट फोर्स येणार आहे. तोच म्हणजे रिझल्टंट फोर्स येणार आहे आणि रिझल्टंट फोर्सला आपण नाव दिलेलं आहे एआर नाव दिलेलं आहे. म्हणजे एपी इक्वल्स टू काय असतं? एआर असतं. आणि कशामध्ये असतं? झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये असतं. कारण की या ठिकाणी ऍडिसिव्ह फोर्स राजांनो काय असतो? यस, या ठिकाणी ऍडिसिव्ह फोर्स काय असतो? ऍडिसिव्ह फोर्स या ठिकाणी असतो झिरो. सॉरी. कोहेसिव्ह फोर्स या ठिकाणी काय असतो? झिरो असतो. ओके, बघा कोहेसिव्ह फोर्स या ठिकाणी झिरो आहे आणि ऍडिसिव्ह फोर्स म्हणजे एपी, एपी या ठिकाणी काय असतो? रिझल्टंट फोर्स असतो. ओके, चला डायग्राम सर्वांना समजली. आता टँजंट खाली आल्यामुळं आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय आहे? द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस अँड द सॉलिड. मग या ठिकाणी मला सांगा राजांनो, सॉलिड हा आहे. मग त्याच्यामुळे आपण टँजंट कशावर ड्रॉ केलेला आहे? आपण त्याच्यावरच टँजंट ड्रॉ केलेला आहे. एक मिनिट बघा, या ठिकाणी आपण सॉलिड हा घेतलेला आहे. हा सर सॉलिड घेतलाय. मग टँजंट बी आपण त्याच्यावरच ड्रॉन केलेला आहे. मग दोघांमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल? ऑफकोर्स यार थीटा इक्वल्स टू काय असेल? झिरो असेल. आणि याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स म्हणजे एसी हा काय असतो? झिरो असतो, अब्सेंट असतो. यस, आलं लक्षामध्ये? ओके, तर बघा या ठिकाणी आता याची डिस्क्रिप्शन बघा. द फिगर शोज अ झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द प्युअर वॉटर विथ अ क्लीन ग्लास. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं, पहिली बार
नाही नाही गाणं नाही. ओके दिवाळी आहे. हा बघा इकडं लक्ष द्या इकडं. तर या ठिकाणी राजांनो काय म्हणलं होतं मी फिगर शोज या फिगर मध्ये काय होतं झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शोज होतो बट कशामधला प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं पहिलाच पॉईंट. ओके त्याच्यानंतर थिटा काय असतो राजांनो थीटा काय असतो मला सांगा अँगल ऑफ कॉन्टैक्ट असतो हाँ सर आपने पहले बताया था ओके थीटा इज द एंगल ऑफ कॉन्टैक्ट एंड इन दिस केस द एंगल ऑफ कॉन्टैक्ट इज ऑलमोस्ट जीरो होता है अरे उसीलिए तो हम कह रहे हैं की भैया जीरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बोल रहे हैं कारण की थीटा काय असतो झिरो असतो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा राजांनो द लिक्विड मॉलिक्युल्स नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस इन नंबर दॅट द कोइझिव्ह फोर्स इज नेग्लिजिबल म्हणजे या ठिकाणी जेवढे बी लिक्विड मॉलिक्यूल आहेत बघा या ठिकाणी आपण जर समजा ग्लास घेतला असा हा आपण ग्लास घेतलेला आहे आणि या ठिकाणी जे मॉलिक्यूल समजा या ठिकाणी कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत हे खूप लेस नंबरने आहेत मग या ठिकाणी काय होतं त्याच्यामुळं जो कोहिजिव्ह फोर्स असतो तो खूप कमी असतो द कोहिजिव्ह फोर्स इज जवळपास नेग्लिजिबल असतो नेग्लिजिबल म्हणजे जवळपास झिरोच असतो ओके का झिरो असतो कारण की द लिक्विड मॉलिक्युल्स नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस म्हणजे कमी असल्यामुळे लिक्विड मॉलिक्यूल नियर द सॉलिड सरफेस किंवा नियर द कॉन्टॅक्ट सरफेस किंवा कॉन्टॅक्ट रिजन कमी असल्यामुळे या ठिकाणी कोणता फोर्स कोहिजिव्ह फोर्स हा नेग्लिजिबल असतो दॅट इज द झिरो असतो मग कोहिजिव्ह फोर्स झिरो असेल तर राजा कोण राजा फक्त ऍडिजिव्ह फोर्स आहे राजा म्हणजे नेट फोर्स ओके बघा द नेट ऍडिजिव्ह फोर्स इट सेल्फ इज द रिझल्टंट फोर्स मग त्याच्यामुळेच या ठिकाणी जो ऍडिजिव्ह फोर्स आहे एक मिनिट कहा गया भाई चल जल्दी हा त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं त्याच्यामुळे या ठिकाणी जो नेट ऍडिजिव्ह फोर्स म्हणजे कोणता असतो एपी असतो ओके विसरायचं नाही एसी म्हणजे कोइझिव्ह फोर्स तो काय आहे झिरो आहे आणि नेट ऍडिजिव्ह फोर्स एपी राजा आहे म्हणजे तो फोर्स म्हणजे या ठिकाणी काय असतो राजांनो रिझल्टंट फोर्स असतो तो फोर्स म्हणजे काय असतो या ठिकाणी रिझल्टंट फोर्स असतो दॅट इज द ए आर असतो ओके त्याच्यामुळे काय होतं देअर फोर द टँजंट एटी इज अलॉंग द वॉल त्याच्यामुळे काय होतं आता रिझल्टंट फोर्स हा इकडे गेल्यामुळं रिझल्टंट फोर्स हा मॉलिक्यूल ए आहे ओके हा काय आहे हा आर आहे मग रिझल्टंट फोर्स हा इकडे गेल्यामुळे काय होतो याला परपेंडिक्युलर टँजंट असतो दॅट इज द एटी असा येणार आहे कारण की तुम्हाला मी सांगितलं रिझल्टंट आणि टँजंट दॅट इज द रिझल्टंट म्हणजे नॉर्मल असतो आणि हा टँजंट एटी ऑलवेज परपेंडिक्युलर असतात ओके नॉर्मल असतात म्हणजे परपेंडिक्युलर असतात मग त्याच्यामुळे काय होतं बघा देअर फोर द टँजंट एटी इज अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड मग हा जो टँजंट एटी असतो तो अलॉंग द वॉल असतो म्हणजे वॉल वरून असतो बट कुठं असतो विदिन द लिक्विड असतो वॉलच्या वर असतो का नाही तो काय असतो विदिन द लिक्विड असतो अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज झिरो त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय तो झिरो असतो तर या ठिकाणी आपण झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलेलं आहे यस समजलं सर्वांना मला यस ऑर नो सांगा Yes, sir. Yes, यस sir. येस व्हेरी गुड बेटा त्याच्यानंतर पुढचं आपल्याला बघायचंय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री कधी फॉर्म होतो अँड द कंडिशन फॉर द कॉन्व्हेक्सिटी अँड द कॉन्केव्हिटी तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा सिम्बॉल राजांनो थीटा आहे यस सर्वांना नो डाऊट द थीटा हा राजांनो 90 डिग्री कधी असतो हे आपल्याला एक्सप्लेन करायचंय त्याच्यानंतर कंडिशन फॉर कशाची कॉन्व्हेक्सिटी अँड द कॉन्केव्हिटी म्हणजे कॉन्व्हेक्सिटी म्हणजे काय कॉन्केव्ह सरफेस कधी फॉर्म होईल आणि कॉन्केव्हिटी म्हणजे काय कॉन्केव्ह सरफेस कधी फॉर्म होईल म्हणजे कॉन्व्हेक्सिटी म्हणजे कॉन्व्हेक्स सरफेस कधी फॉर्म होईल आणि कॉन्केव्हिटी म्हणजे कॉन्केव्ह सरफेस कधी फॉर्म होईल ही आपल्याला त्याची कंडिशन एक्सप्लेन करायला सांगितली आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का एक अंदर की बात आपको मैं बताऊं हाँ सर बताओ जर समजा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90 डिग्री असेल तर अशा टाईपचं लिक्विड या नेचर मध्ये एक्झिस्टच होत नाहीये आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री कोणत्याच लिक्विड सोबत फॉर्म होत नाहीये ओके तर या ठिकाणी याची डायग्राम बघा म्हणजे एक हायपोथेटिकल लिक्विड आहे म्हणजे एक इमॅजिनरी लिक्विड आहे तर याची डायग्राम बघा या ठिकाणी आपण आता इथला जो सरफेस आहे इकडला जो लिक्विड आहे आपण हायपोथेटिकल घेतलेला आहे तर हे लिक्विड आहे बरोबर आहे एक मिनिट यार हे काय राजांनो हे लिक्विड आहे मान्य आहे सर्वांना ओके हा हे लिक्विड आहे आणि इकडला सरफेस कोणता येणार आहे सॉलिड आहे मान्य आहे सर्वांना आपण ए मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे मग याचा ऍडिजिव्ह फोर्स राजांनो हा आहे यस ऍडिजिव्ह फोर्स सॉरी हा काय कोइझिव्ह येईल ना इनसाइड द लिक्विड कोणता असतो कोइझिव्ह असतो यस हा कोइझिव्ह येणार आहे आणि ऍडिजिव्ह फोर्स म्हणजे काय असतो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ऍडिजिव्ह फोर्स म्हणजे एपी जो आहे एपी हा ऑलवेज ऍडिजिव्ह फोर्स असतो आणि ऍडिजिव्ह म्हणजे कशामध्ये डिफरंट मटेरियल म्हणजे एक लिक्विड आहे आणि दुसरं सॉलिड आहे म्हणजे हे डिफरंट मटेरियल आहे मग याच्यामधला जो फोर्स असतो बघा हे सॉलिड आहे हे लिक्विड आहे याच्यामधला जो फोर्स असतो ऍडिजिव्ह फोर्स त्याच्यानंतर एसी राजांनो काय आहे एसी हा काय आहे एसी म्हणजे आहे कोइझिव्ह फोर्स आणि कोइझिव्ह फोर्स म्हणजे कोणामध्ये असतो सेम मटेरियल मध्ये असतो म्हणजे या ठिकाणी इथं सगळे मॉलिक्यूल लिक्विडचे आहेत मग हा लिक्विड म्हणजे एसी जो आहे काय आहे कोइझिव्ह फोर्स आहे
यस, म्हणजे एसी मध्ये आला, एपी बाहेर गेला. मग याचा रिझल्टंट फोर्स कुठे येणार आहे बघा. आता थीटा जो आहे तो 90 डिग्री आहे, सर्वांना माहित आहे. ओके, थीटा काय आहे, 90 डिग्री आहे, सर्वांना माहित आहे. मग 90 डिग्री म्हणजे काय येणार आहे, हा अशा टाईपचा येणार आहे. हा झाला एटी. मग याच्यामधला जो अँगल येणार आहे तो 90 डिग्री येणार आहे. मग एटी जर इकडे असेल तर रिझल्ट कुठे येणार आहे, खाली येणार आहे. कारण एटी आणि एआर हे ऑलवेज एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे हा येणार आहे तुमचा 90 डिग्रीचा. येस, आलं लक्षामध्ये. तुम्ही एटी इकडे दाखवू शकता किंवा न दाखवलं तरी चालेल, काही गोष्ट नाही, काही किंवा कुछ अलग बात नाहीये. ओके, आणि एआर जो कुठे येणार आहे, खाली येणार आहे. कारण की एसी इकडे आहे, एसी पण जास्त आहे आणि एपी पण जास्त आहे. त्याच्यामुळे रिझल्टंट फोर्स हा कुठे येणार आहे, हा खाली येणार आहे. या सर्वांना हा डायग्राम समजली का व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं? Yes, sir. येस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आता आपल्याला कन्सिडर द हायपोथेटिकल लिक्विड. एक आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं रिअल लिक्विड नाही, इमॅजिनरी लिक्विड. इमॅजिनरी लिक्विडलाच आपण म्हणतो हायपोथेटिकल लिक्विड. आपण काय म्हणतो, हायपोथेटिकल लिक्विड. म्हणजे कन्सिडर अ हायपोथेटिकल लिक्विड हॅव्हिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे, 90 डिग्री. विथ अ गिवन कंटेनर किंवा विथ अ गिवन सॉलिड कंटेनर. कुणासोबत, त्या गिवन सॉलिड कंटेनर सोबत असेल किंवा ग्लास सोबत असेल. त्याच्यानंतर बघा, द नेट कोइझिव्ह फोर्स एसी इज एक्झॅक्टली ऍट द 45 डिग्री. म्हणजे एसी पण या ठिकाणी काय आहे, 45 डिग्रीला आहे. विथ आयदर ऑफ द सर्फेसेस आहे. म्हणजे वरचा सर्फेस असेल किंवा खालचा सर्फेस असेल, त्याच्या काय आहे, तो एक्झॅक्ट 45 डिग्रीला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, एसी जो आहे तो एक्झॅक्ट 45 डिग्रीला आहे. या ठिकाणी खिचडी झाली का रे? चला ठीक आहे, आता खिचडीला मी काय करतो, या ठिकाणी रिमूव्ह करतो पूर्णपणे कम्प्लीट. हा, तुम्हाला आता लक्षात येईल एकदम. ओके, बघा या ठिकाणी जो एसी आहे, एसी म्हणजे काय आहे, नेट कोइझिव्ह फोर्स आहे. कोइझिव्ह फोर्स एक्झॅक्ट काय आहे, 45 डिग्रीला आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होतं, त्याच्यामुळे बघा, अँड द रिझल्टंट फोर्स एआर इज एक्झॅक्टली व्हर्टिकल, दॅट इज अलॉंग द सॉलिड सरफेस. मग जो रिझल्टंट फोर्स काय आहे, तो एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे. कुठं आहे, अलॉंग द सॉलिड सरफेस आहे, सॉलिड सरफेसच्या वर आहे. मग त्याच्यामुळे काय होतं बघा, त्याच्यामुळे काय होतं, फॉर दिस टू ऑकर, मग असं होण्यासाठी हे जो आपला फोर्स आहे, कोणता फोर्स आहे, एसी फोर्स आहे. एसी म्हणजे या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी सी आहे. एसी म्हणजे कोणता, कोइझिव्ह फोर्स आहे. कोइझिव्ह फोर्स हा एक्झॅक्ट 45 डिग्रीला येण्यासाठी, एक्झॅक्ट 45 डिग्रीला येण्यासाठी कंडिशन काय पाहिजे, जो आपला एपी, एपी म्हणजे काय, ऍडिझिव्ह फोर्स. एपी म्हणजे काय, ऍडिझिव्ह फोर्स. आणि एसी म्हणजे काय, कोइझिव्ह फोर्स. जो एपी आहे, एपी इक्वल्स टू एसी अपॉन √2 पाहिजे. जर समजा तुम्हाला अशी कंडिशन आणायची असेल, किंवा तुम्ही म्हणू शकता, जर हा कोइझिव्ह फोर्स हा एक्झॅक्ट, म्हणजे कोइझिव्ह फोर्स म्हणजे एसी जो आहे तो एक्झॅक्ट 45 डिग्रीला आणायचा असेल, तरच आपल्याला या ठिकाणी कंडिशन काय आणावी लागते, एपी इक्वल्स टू एसी अपॉन √2 पाहिजेच पाहिजे. तरच अशी कंडिशन 45 ला येते, अन्यथा येत नाही. आणि अशी कंडिशन येतच नाहीये प्रॅक्टिकल मध्ये. ओके, कोणत्याच लिक्विड सोबत अशी येत नाही. तर आता या ठिकाणी बघा, कंडिशन फॉर द कॉन्केव्हिटी. पहिली कंडिशन आहे, या ठिकाणी लिहितोय मी, कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी. कॉन्केव्हिटी म्हणजे काय, कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अरे अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मला सांगा, कॉन्केव्ह सरफेस कधी फॉर्म होतो, कॉन्केव्ह मेनिस्कस कधी फॉर्म होते, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर. मग हा जो एपी आहे, एपी जर समजा ग्रेटर दॅन एसी अपॉन √2 असेल, तर या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता फॉर्म होतो, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. आणि मेनिस्कस कोणती फॉर्म होते, कॉन्केव्ह मेनिस्कस फॉर्म होते. अँड दिस इज द कंडिशन फॉर द कॉन्केव्हिटी. ओके, त्याच्यानंतर बघा, ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कंडिशन फॉर द काय येणार आहे, कॉन्व्हेक्सिटी येणार आहे. ओके, कंडिशन फॉर द कॉन्व्हेक्सिटी येणार आहे. जर समजा एपी हा लेस दॅन द एसी अपॉन √2 असेल, आता या दोन कंडिशन तुम्ही पाठ करा. जर एपी हा लेस दॅन एसी अपॉन √2 असेल, तर या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता बनणार आहे, यस, ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनणार आहे. आणि याची जी मिनिस्कस होणार आहे ती कोणती फॉर्म होणार आहे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होणार आहे. त्याच्यामुळे आपण याला म्हणले कंडिशन फॉर द कॉन्व्हेक्सिटी. ओके, मेन फॉर्म्युला हा एपी इक्वल्स टू एसी अपॉन √2. आणि जर समजा अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर एपी हा ग्रेटर पाहिजे, जर ऑप्टिव्ह असेल तर एसी हा, म्हणजे एपी हा लेस पाहिजे. येस, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी आपण थांबू. त्याच्यानंतर काय करा, रेकॉर्डिंगला मी पॉज करतोय.